स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर। प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकेले संसार त्यागेले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूत नेणती संसारा ते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हसताती तया ते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सूताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे आत्ता ऐकोनी दुःख गेले अनिवार मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांसी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्रवात्सल्या करोनी पाही शोक करीती काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निजसूता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवणी अंग टाकले धरणी बहुत आक्रोश मांडिला निजमातेचा शोक पाहुन दुःखित झाले अंतःकरण ती लागी सावरुण धरिले सत्पर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरुपायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागे प्रसवनी मान्य झाली स त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोडन लागती म्हणे याची भ्रष्टमती खचिता आहे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊनी या दिनवदन करीती विनंती कर जोडुना म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोनी या देव मामलेदार हासुनी देती उत्तर त्यासी पिचाश लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पावले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदे वाढीत जागा एका भक्तिणीने निस्सीमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याचे हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्रीचरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करिताती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले नित्य कार्या ते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढजन ते भक्ता देती दूषणा परी तेने अंतःकरणा दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ती दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांची मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सूताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे
स्वामी सुते तयासी लवैले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थांसी पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडूनी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती वृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे ठेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताच दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्नमनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसारी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनेया आणावे आयसी राणीची आज्ञा होता सेवक धाविले तत्वता प्रार्थनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेसी मिळी चरणी घातली सद्गतीत अंतःकरणी चरणक्षालिले नयनाश्रूंनी देहभान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावर नसेची निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थमणी कर पिरवला मुखावरुनी हस्ती धरुनी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एक दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी कढावा घालून ऐशी वेळ साधुनी समर्थां सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्यांते आता खडावा काढुनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतेसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत
ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवले समर्थाते म्हणे कृपा करोनिया सुताते आनावा या ठाया कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गत तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरोनी यथार्थ ठेवली ती उडवू का याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांसी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरती अंग टाकिती कोणा संगेन बोलती हृदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुता फुला भक्ता सोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होन कैसे समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढणी बळेची मगनेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन समर्थतेचे समाधान परोपरी करिता ते नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न ऐके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते हो निसावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपालका जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक परसोत सप्तदशोध्याय गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति श्री स्वामी समर्थ।